आजची भेट आपण नर्सरीला देत आहोत. पल्लवांकुर नर्सरी म्हणून या नर्सरीचं नाव आहे. विविध प्रकारची झाडे, त्यांची रोपं, बीज, खते इथे उपलब्ध असतात. लसवैद्य यांची ही नर्सरी आहे. हे बघा साहित्य जे नर्सरीला लागतं ते घरामध्ये वापरू शकतो आपण. इनडोअर प्लांट्स, आउटडोअर प्लांट्स. नमस्कार. नाव सांगा. नमस्कार. माझं नाव सतीश खांडे भराड. सतीश खांडे भराड आहेत जे याचं व्यवस्थापन बघतात नर्सरीचं. किती वर्षापासून आहे सर? मी 25 वर्षापासून. 25 वर्षापासून. माझ्या मते आपल्या शहरातली सर्वात जुनी नर्सरी आहे. लसवैद्य यांनी चालू केली. नर्सरीची स्थापना आहे 1978 साली. 1978 साली झालेली ही स्थापना आहे नर्सरीचं. म्हणजे आजच्या काळानुसार जर का पाहिलं तर त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा प्रचार प्रसार असा नव्हता, परंतु लसवैद्य यांनी ही नर्सरी सुरू केली या शहरामध्ये. हां. आणि कोणकोणत्या प्रकारचे झाड आहेत आपल्याकडे? आपल्याकडे सगळ्या इंडोअर, आउटडोअर प्लांट्स, फुलांची इव्हन तुमची मेडिसिनल प्लांट्स पण आहेत. बरं. आमच्याकडे कमीत कमी नाही जरी म्हटलं साधारण 5 ते 10 हजार व्हरायटीची रोपं. मग तुम्ही उत्पादन कुठं करता? इथे का? नक्षत्रवाडी आमची मेन नर्सरी नक्षत्रवाडीला आपलं पूर्ण त्याचं सेटअप आहे, पूर्ण ओके हे केलेलं आहे. बरं. मग बाहेर आता पूर्ण ती नर्सरी बघतो मी, झाडं वगैरे बघतो. यांचं काय नाव? पिरामिड शेप्स. बांबूचं झाड, बांबूचं रोप आहे. बांबू. तर अशी ही नर्सरी आहे ज्यांचा नक्षत्रवाडीमध्ये पूर्ण सेटअप आहे. आउटडोअर, इनडोअर, मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी तत्व असलेली प्लांट्स त्यांच्याकडे आहेत. आणि शहरातली सर्वात जुनी अशी नर्सरी आहे. ज्यावेळेस या गोष्टींचा कन्सेप्टही नव्हता. 78मध्ये परिस्थिती वेगळी होती ना, आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करा, लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.